पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। जर आता तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये इथं मिळत आहे। वाटप देखील इथं सुरू झालेले आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये तर आता जे की पीक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा इथं भरलेला आहे, तर आता यांना 17,000 रुपये इथं मिळत आहे। तर आता कोणते पीक घेतलेले होते, त्याचप्रमाणे किती क्षेत्र आहेत, नुकसानाचं जे काही यामध्ये कोणते तालुक्यात कोणते जिल्हे आहेत, याचप्रमाणे जे की 8 ते 12 ते 17,000 रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं जमा होतील। तर आता यामध्ये वर्ध्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे, जे की 17,000 रुपये इथं पीक विम्याचे मिळत आहे। ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, तर आता वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। जालना जिल्हा झाल्याच्या नंतर इथे आपलं बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं येत आहे। नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, तर 17,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना मिळत आहे। रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे। तर आता यामध्ये कोणाला पैसे इथं मिळणार आहेत, तर आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, हंगामासाठी ज्यांनी पीक विमा भरलेले आहेत बँकेमार्फत, तर बरेच शेतकरी काय करतात, बँकमार्फत सुद्धा पीक विमा इथं भरते, तर त्यांची बँकमधूनच पैसे इथं कपात केले जाते। यानंतर ज्या भागात नुकसान अधिकृत म्हणजे मंजूर झालेले आहेत, म्हणजे CCE म्हणजे पीक कापणी प्रयोग अहवालमध्ये घट दाखवलेले असणे आवश्यक आहे। तर आता याचप्रमाणे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक नाही, तर अशांना 17,000 रुपये इथं मिळणार नाही। तर हे जे पैसे आहेत ते DBTच्या माध्यमातून जमा केले जातात। तर यामध्ये पात्र क्षेत्र नोंदवलेले असणे, तर आता ज्यांनी कोणी पीक विमा भरलेला आहे, तर त्यांची ई पीक पाहणी झालेली असणे आवश्यक आहे। ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली असेल, तरच तुम्हाला या पीक विमा योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। तर कोणाला लाभ इथं मिळणार नाही, तर हे आपण जाणून घेऊ थोडक्यामध्ये। ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, तर अशांना पीक विमा इथं मिळणार नाही। पीक विमा फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। ज्या तालुक्यातील नुकसान मंजूर झालेले नाही, तर आता जर तुमच्या तालुक्यामधील जर नुकसान भरपाई इथं मंजूर झालेली नसेल, तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका यामध्ये पात्र यादीमध्ये नसेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। अर्ज रिजेक्ट झालेल्यांना पैसे इथं मिळणार नाही। डुप्लिकेट अर्ज, चुकीची माहिती, आधार लिंक नाही, यामुळे तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता खरीप आणि रब्बी हंगामासाठी ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा इथं भरलेला आहे, यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर, कीडरोग, तर या कारणामुळे बाधित झालेले जे काही पीक आहे, तर यांसाठी भरपाई म्हणून पीक विमा 17,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। पैसे न आल्यास काय करायचे आहे, पीक विमा पावती, अर्ज क्रमांक, बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही चेक करा। तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो, या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे। यामध्ये 14447, तर हा पीक विमाचा हेल्पलाईन नंबर आहे। तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता, जे की दाखवल्याप्रमाणे। तर आता यामध्ये 40 ते 60% जास्ती भरपाई इथे मिळते। यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, तर या पिकांचा समावेश आहे। तर आता यामध्ये जे काही वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे, यामध्ये वर्ध्यामध्ये 85 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। नागपूरमध्ये 120 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। भंडारामध्ये 60 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे इथं टाईम लागणार आहे। गोंदियामध्ये 55 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये 140 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। गडचिरोलीमध्ये 45 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे इथं टाईम लागणार आहे। प्रलंबितमध्ये 7 ते 15 दिवस लागू शकते। अमरावतीमध्ये 150 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 95 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर बुलढाण्यामध्ये प्रलंबित आहे, काय यामध्ये म्हणजे टाईम लागणार आहे। बुलढाण्यामध्ये वाशिममध्ये 70 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। यवतमाळमध्ये 180 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 130 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे इथं टाईम लागणार आहे। जालनामध्ये 75 कोटी वाटप सुरू झालेलं आहे।
बीडमध्ये 160 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. परभणीमध्ये 90 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे इथं टाईम लागणार आहे. हिंगोलीमध्ये 65 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 125 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये आपण वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड तर या जिल्हे बघितलेले आहे. यानंतर इथे आपलं लातूरमध्ये 100 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे टाईम लागणार आहे. धाराशिवमध्ये 80 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. पुणेमध्ये 105 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. सातारामध्ये 60 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे टाईम लागणार आहे. सांगलीमध्ये 75 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. सोलापूरमध्ये 140 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये 50 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे टाईम लागणार आहे. नाशिकमध्ये 155 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 145 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. धुळेमध्ये 65 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे टाईम लागणार आहे. त्यानंतर इथे नंदुरबारमध्ये 40 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये 115 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. ठाणेमध्ये 35 कोटी प्रलंबित आहे, म्हणजे टाईम लागणार आहे. पालघरमध्ये 30 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. रायगडमध्ये 45 कोटी टाईम लागणार आहे. रत्नागिरीमध्ये 25 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. सिंधुदुर्गमध्ये 20 कोटी प्रलंबित आहे. तर आता जे काही प्रलंबित असलेले जे काही जिल्ह्यात तर जिल्ह्यांमध्ये 7 ते 15 दिवस लागू शकते. आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम तर तिन्ही मिळून जे काही DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांना इथं मिळत आहे. निधी मंजूर झाला तरी पैसे आले नाहीत, तर असे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांनी यादीत जे काही लगेच पाहिजे तुमचं नाव आहे की नाही, त्याचप्रमाणे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, डुप्लिकेट अर्ज केलेला आहे का, तर अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विमा पावती, त्याचप्रमाणे 7/12 आणि आर तुम्हाला इथं लागणार आहे. तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्ही 1444 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी पीकमा प्रतिनिधी जिथं पीकमा हेल्प जे काही सेंटर आहे तिथं नेऊन तुम्हाला 7/12, बँकेचं पासबुक, आधार कार्ड, पीकमा फॉर्म भरलेल्याची पावती तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहे, तरच तुम्हाला पीकमा इथं येणार आहे.